नमस्कार मित्रांनो. साधना सप्ताह अंतर्गत आय गॉट कर्मयोगी या ॲपमध्ये 2 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत आपल्याला 4 तासांचं एक प्रशिक्षण आहे, ते पूर्ण करायचं आहे. तर त्याबाबतची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. प्रशिक्षणामध्ये अनेक कोर्स आहेत. या साधना सप्ताह अंतर्गत आय गॉट या ॲपवर आपल्याला तब्बल 50 प्रकारच्या या कोर्सपैकी कुठलेही 4 तास पूर्ण होणारे कोर्स हे पूर्ण करायचे. मग यापैकी आपण कोणतेही 4 तास ड्युरेशन असलेले कोर्स पूर्ण करू शकता. ही एक जी यादी आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर याच्यापैकी पाहून आपण कोणतेही ज्या कोर्सचा कालावधी 4 तास होईल असा कुठलाही कोर्स आपण या 50 कोर्सपैकी पूर्ण करू शकता. समोरच्या लिंक आहे, लिंकवर टच केलं तर डायरेक्ट आपण त्या आपल्या आय गॉटच्या ॲपमध्ये लॉग इन होईल. तर आता आपण प्रत्यक्षात आय गॉट कर्मयोगी या ॲपवर दिलेली प्रशिक्षण कशी पूर्ण करायची ते बघणार आहोत. तर या ॲपवर आपण टच केल्याच्या नंतर या प्रकारचा इंटरफेस समोर येतो. तर आपण 2 प्रकार लॉग इन करू शकतो, ईमेल आणि पासवर्ड वापरून किंवा मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे पण आपण लॉग इन करू शकतो. तर या ठिकाणी OTPद्वारे लॉग इन करणे सगळ्यात सोयीस्कर असते, म्हणून या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन करून घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण लॉग इन झालेला आहे. लॉग इन झाल्या या प्रकारचा एक इंटरफेस समोर येतो. तर या ठिकाणी समोरच साधना सप्ताह नावाचा असा एक हेडिंग समोर आलेलं आहे. त्यावर जेव्हा आपण टच करतो तेव्हा AI दक्ष, आता मी AI दक्ष याचे प्रश्न पूर्ण करत आहे. आपल्याला दिलेल्या यादीतील आपण कोणतेही प्रशिक्षणे पूर्ण करू शकता. फक्त त्याचा कालावधी हा 4 तासांचा असला पाहिजे. आणि 4 तासांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतरच आपलं हे साधना सप्ताह अंतर्गत प्रशिक्षण हे पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी मी आता AI दक्षमधून माझे प्रशिक्षण पूर्ण करत आहे. तर AI दक्ष याच्यावर टच केल्याच्या नंतर कंटेंट समोर येतो. तर प्रत्येक कंटेंटमध्ये काही मॉड्यूल आहेत. मॉड्यूल म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर प्रत्येक मॉड्यूल पूर्ण झाल्याच्या नंतर शेवटी एक 5 प्रश्नांची यादी येते. त्या 5 प्रश्नांची उत्तरं दिल्याच्या नंतर तुम्ही पुढच्या मॉड्यूलमध्ये एंटर करू शकता. तर या प्रकारे या AI दक्षमध्ये जर आपण बघितलं तर एकूण 16 प्रकारचे मॉड्यूल आहेत आणि प्रत्येक मॉड्यूलमध्ये सब मॉड्यूलचे काही व्हिडिओ आहेत. तर जेव्हा हे पूर्ण होईल आणि प्रश्नांची यादी पूर्ण होईल तेव्हाच सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. आता आपण बघू शकता या ठिकाणी माझी प्रोग्रेशन सध्या 32% आहे. तर इथं रिझ्यूम केल्यावर लगेच हा 32%च्या पुढं प्रोग्रेस व्हायला सुरुवात होणार. तर तुम्हीसुद्धा लॉग इन करून लवकरात लवकर 8 एप्रिलच्या आत हे प्रशिक्षण पूर्ण करून घ्या.